हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 36 इंचाचं ब्लाऊजची कटिंग. तर इथे काठ खूप मोठे आहे, तर या काठाचा उपयोग आपल्याला पाठीमागे पण करायचा आहे आणि बाहीला पण करायचा आहे. तर आता इथे हे माझ्याकडे कटिंग आहे, तर याप्रमाणे आता आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, कारण कापडाची बचत करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काठापदराचं ब्लाऊज आहे, साधा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता इथे मी व्यवस्थित जे पेपर कटिंग म्हणू शकता किंवा जे कटिंग आहे आपल्याकडे, तर याच्यावरनं आपल्याला कमी जास्त करता येते. तर यानुसार आपल्याला 36 इंचाचा आहे, तर आपल्याला 40 किंवा 34 याच्या पुढे पण करता येते पेपर कटिंग ठेवून. तर अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, कारण कापड 80 सेंटीमीटर आहे आणि लांबाई होणं शक्य नाही आहे. तर इथे आता व्यवस्थित मी सेट करून घेते आहे, कुठे आपल्याला काय ठेवायचं आहे, कुठे बसते. कापड व्यवस्थित उरलं पाहिजे, बाही निघाली पाहिजे. तरी बाहीला थोडंसं अर्धा ते पाऊण इंच आपल्याला लावावं लागणार आहे, कारण 9 इंचाचा आहे, तर इथे 8च भरते आहे. आणि सर्व पहिले मी मोजून घेतलेलं आहे. तर आता इथे बघू शकता. आता इथे व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे सर्व, आणि नंतर मग कटिंग करायची आहे. आणि हेच अस्तरचं ब्लाऊज आहे, तर अस्तरच्या ब्लाऊजवरूनच आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला करायचं आहे. तर काठपदराची साडी आहे, नेव्ही ब्ल्यू कलरची आहे आणि काठ याची खूप मोठे आहे. तर नुसतं बाही आहे 5.5 इंचाची, 5 इंचाची. तर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे, पाव इंच आपल्या शिवणामध्ये जाईल. तर याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर बाही खूप मोठी आहे, म्हणजे बाहीवरची जी डिझाईन आहे ती खूप मोठी आहे. जवळपास 10 ते 12 इंचापर्यंत त्याची जी डिझाईन आहे किंवा काठ आहे तो आहे. तर याची म्हणूनच आपल्याला 2 भाग करायचे आहे. तर कंटिन्यू राहा, मी कशा प्रकारे करणार आहे. आता इथे आपल्या अस्तरची कटिंग तर झालेली आहे, बघू शकता. तर लगेचच होते. जर आपल्याकडे जर पेपर कटिंग असेल किंवा माप असेल, तर आपण पटकन 5 ते 10 मिनटामध्ये आपल्याला ब्लाऊजची कटिंग होते. डिझाईन वगैरे जी तुम्हाला टाकायची असेल तर ते मग नंतर टाकायची आपल्याला. पूर्ण झाल्यावरती कशी टाकायची, कशा प्रकारे, कोणाला कशी आवडते. तर हे साधं ब्लाऊज आहे, म्हणजे त्यांना डिझाईन वगैरे तुम्ही गळा कुठलाही टाकू शकता, पण डिझाईन नको आहे. तर अशा प्रकारे आता ही कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला बघू शकता. तर बाहीची कटिंग करते मी. तर बघू शकता, बाही जी आहे ती आपली आपल्याला 8.5 इंच पाहिजे आहे, कारण अर्धा इंच जास्त पाहिजे आहे. 9 आहे आपली चेस्ट, तर त्याच्या अर्धा इंच कमी घ्यायचं आपल्याला. 8.5 इंच पाहिजे, तर इथे 8च इंच भरते आहे. तर जवळपास मला 1 इंचाचं पट्टी लावावं लागणार आहे. तर आता इथे 3 इंचाचं मी मार्जिन करून घेतलं. खाली 3 इंच घेतलेलं आहे आणि गोलाकार आकार दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, तर इथे कमी पडते आहे, तर आपल्याला थोडीशी पट्टी लावावी लागणार आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे. अस्तरची कटिंग झालेली आहे, तर बघू शकता. तर इथे मी 2 काठ, जो मोठा काठ आहे तर ते त्यातनं मधला भाग जो आहे तो कापून घेते, बघू शकता तुम्ही. आणि डिझाईन जी आहे ती हाताला किंवा बाहीला येणार आहे. आणि आता हा जो काठ कापणार आहे तो पाठीमागे आणि थोडीशी डिझाईन बनवणार आहे आपण. तर साधी सिंपल आहे. तर पाठीलाही होऊन जाते, कमरेच्या साईडला, आणि आपल्याला डिझाईन पण होते. तर इथे बाही कटिंग करून घेते पहिले. तर ब्लाऊज खूप सुंदर आहे, साडी पण खूप सुंदर आहे. तर काठ खूप मोठे आहे. तर आता अशा प्रकारे आपल्याला बाही ठेवून घेते पहिले, आणि नंतर मग आपल्याला कटिंग करायची आहे. तर थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे, कारण आपल्याला थोडंसं लावावं लागेल. आणि इथे मी थोडंसं जी मार्जिन आहे ती थोडी जास्त घेतलेली आहे, 2 ते 2.25 इंचापर्यंत घेतलेली आहे. तर आता इथे मी पूर्ण कटिंग जी आहे ती आपलं अस्तर ठेवून कट करून घेते.